नमस्कार, आहार रसमध्ये तुमचं स्वागत आहे। आहार रसच्या आहार विहार ट्रॅव्हल ब्लॉग सिरीजमध्ये आज आपण दर्शनासाठी जात आहोत श्री काळाराम मंदिर नाशिक येथे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। श्री काळाराम मंदिर पंचवटी नाशिक येथे आपण आज जात आहोत, पण त्याआधी आहार रस चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फ्रेंड्स रिलेटिव्ह सोबत शेअर सुद्धा करा। आपण पोहोचलो आहोत पंचवटी, जे की आपण त्याला म्हणतो जुनं नाशिक येथे। इथून पुढे आपल्याला जायचं आहे गणेशवाडीच्या दिशेने। गणेशवाडी आयुर्वेदिक कॉलेज सुद्धा इथे आहे। इथून पुढे गेल्यावर आपण जातो गोदावरी घाटाच्या दिशेने। गोदावरी घाटाच्या बाजूने आपण जात असताना तुम्हाला दिसते आहे समोर पाटी। इथून तुम्ही जाऊ शकता रामकुंड, तसेच कपालेश्वर मंदिराच्या दर्शनाला आणि तसेच पुढे काळाराम मंदिराच्या दर्शनाला। हाच एक रस्ता तुम्हाला दिसत आहे जाताना। तसेच गोदावरी घाटावरती तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता, 4 व्हीलर, ज्याचे ऑलमोस्ट चार्जेस 50 रुपये आमच्याकडून घेतले, पावती पण होती। आणि जुने मंदिरं तसेच इमारती तुम्हाला चारही बाजूने दिसत आहेत। मंदिराकडे जाताना आम्हाला हे जुनं पुस्तकाचं दुकान दिसलं। पुस्तकं तसेच पोथ्या इथे आहेत। मी श्रीराम रक्षा स्तोत्र इथून घेतलं 10 रुपयाचे 2। आता आपण पोहोचलो आहोत श्री काळाराम मंदिराच्या परिसरात। सर्व तुम्हाला दिसत आहे बाजूने फुलं तसेच प्रसाद इथे विक्रीसाठी आहेत। पितळी भांड्याचं दुकान सुद्धा इथे बघायला मिळत आहे। तसेच समोर एक उद्यान सुद्धा आहे, तुम्हाला विश्राम करायचा असेल थोड्या वेळासाठी तर। श्री काळाराम मंदिराचं हे पूर्व महाद्वार आहे। अतिशय सुरेख हे पुराणिक मंदिर आहे आणि इथे तुम्हाला फलक दिसतो आहे, ज्याच्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती वाचायला मिळेल मंदिराची। एंट्रन्सच्या तिथे श्री हनुमानाचं मंदिर आहे। तिथून तुम्हाला मूर्तीचं दर्शन सुद्धा होतं श्रीरामांच्या। तसेच हे जुनं एक झाड आहे। इथे दत्तात्रय महाराजांच्या पाऊलखुणा तुम्हाला दर्शनासाठी दिसतील। तुम्ही दर्शन घेऊन तसेच मंदिरात प्रवेश करू शकता। सुरेख हा मंदिराचा प्रमुख गाभारा इथे आहे बघा, आणि समोरच तुम्हाला दर्शन घडत आहे श्रीराम, श्री लक्ष्मण तसेच सीता मातेचं। वरती तुम्हाला दिसत आहे कमळाच्या आकारात सुरेख असा हा सभामंडप, वरती जे छत आहे सभामंडपाचं ते तुम्हाला बघायला मिळतं आहे। मध्यभागी कमळाचं फूल तुम्हाला दिसतं आहे आणि पाकळ्या कमळाच्या जशा उमलतात तशी ही सुरेख कोरीवकाम केलेलं छत आहे। तसेच हे प्रमुख गाभारा इथून तुम्हाला दिसत आहे आणि आतमध्ये सुरेख अशा ह्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळत आहेत दर्शनासाठी। ह्या श्रीरामांची काळ्या पाषाणातली मूर्ती ही 7व्या ते 11व्या शतकाच्या दरम्यान आहे बनलेली स्वयंभू ही मूर्ती आहे। आणि श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता हे जवळपास 2.5 वर्ष नाशिकमध्ये वास्तव्यास होते। ते ह्याच ठिकाणी होते, म्हणून इथे हे श्रीरामांचं काळ्या पाषाणातल्या मूर्तीचं मंदिर इथे तुम्हाला दिसतं आहे दर्शनासाठी। तुम्ही इथे नक्कीच येऊ शकता। तसे मंदिराच्या चहूबाजूने सुरेख अशा हत्तींचे छोटे कोरीव काम आहे। तसेच इथे पाठीमागच्या बाजूला गणपतीचं तुम्हाला मंदिर दिसतं आहे बघा दर्शनासाठी। ह्या मंदिराला, श्रीरामांच्या मंदिराला टोटल 14 पायऱ्या आहे। याचं हे एक वैशिष्ट्य आहे। 14 पायऱ्या यासाठी की 14 वर्ष श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता हे वनवासासाठी होते, म्हणून इथे 14 पायऱ्या इथे आहेत। मंदिराचं बांधकाम अतिशय सुरेख आहे। कोरीव काम तुम्हाला इथे बघायला मिळतं आहे आणि याची बऱ्यापैकी अशी वेगवेगळी वैशिष्ट्य तुम्हाला दिसते। इथे ही सिंहाची मूर्ती वरती तुम्हाला दिसत आहे बघा, आणि सुरेख असं हे कोरीव काम आहे। 7व्या ते 11व्या शतकातल्या मूर्त्या ह्या आहेत आणि मंदिराची पुनर्निर्मिती 17व्या शतकात झालेली आहे। भरपूर मोठा आणि भव्य असा हा परिसर आहे मंदिराचा। ह्या मंदिराला टोटल 84 असे खांब आहेत, जे हे दर्शवतात की आपल्याला
मनुष्य जन्म पुन्हा घ्यायचा असेल तर 84 प्रकारच्या वेगवेगळ्या जन्म घेऊन आपल्याला 84वा जन्म हा मनुष्याचा मिळतो, हे दर्शवण्यासाठी इथे 84 खांब आहेत ह्या मंदिराला. तर असं अजून एक याचं हे एक वैशिष्ट्य आहे. तसेच जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीचा जो सभामंडप होता ज्याच्यामध्ये श्री हनुमानांची मूर्ती आहे, तिथून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला डायरेक्ट श्रीरामांचं दर्शन घडतं. ते पण यातलं एक वैशिष्ट्य तुम्हाला बघायला मिळतं. तसेच सुरेख असं हे चारही बाजूने सुरेख असे हे पॅसेजेस तुम्हाला दिसत आहेत बघा. तसेच खांब आहेत इथे. भारतभरातून इथे भाविक येतात दर्शनासाठी. बऱ्यापैकी गर्दी असते. सुरेख हे हत्ती, तसेच वराहमुख पाठीमागच्या बाजूला तुम्हाला वराहमुख दिसत आहे. आणि हा एंट्रन्सचा परिसर आहे. तुम्ही इथे निवांत बसून दर्शन घेऊन इथे निवांत बसू शकता थोड्या वेळासाठी. जुन्या नाशिकमध्ये हे आहे काळाराम मंदिर. बाहेर पडल्यावर पितळी वस्तूंचे दुकान तुम्हाला दिसेल, तसेच उद्यान आहे. आणि इथून पुढे गेल्यावर तुम्ही सीता गुंफाचं दर्शन घ्यायला जाऊ शकता. हे मंदिर आहे आणि इथून सरळ सरळ बाहेर आलं की सीता गुंफाकडे जाण्याचा हा मार्ग आहे. तसेच गोदावरीच्या तीरावर हे अजून एक मंदिर आहे. इथे मी जाऊ शकले नाही दर्शनाला, बऱ्यापैकी गर्दी होती. हे पण एक पुरातन मंदिर आहे. हे शंकराचं मंदिर आहे. तर तुम्ही जरूर व्हिजिट करा इथे आलात तर. आणि सुरेख असं हे बघा जुन्या इमारती इथे बघायला मिळत आहेत. जुनं नाशिक आहे हे. सुरेख बांधकामाच्या ह्या इमारती आहेत गोदावरीच्या तीरावरती. आणि आम्ही आत्ता दर्शन घेऊन पुन्हा वापस निघालो घरी जाण्यासाठी. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. अजून कुठले व्हिडिओ बघायचे असतील ते सुद्धा आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आणि आहाररस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा. आणि तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हसोबत आमचे व्हिडिओ शेअरसुद्धा करा, जेणेकरून अशीच माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. चला तर मग आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. बाय बाय.